मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. पत्राचाळीमधील भाडेकरूंना पुनर्वसन सदनिका घेण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतीमध्ये ताबा घेतला नाही तर म्हाडा सदनिकांचं पुनर्वितरण करू शकते. मुंबई हायकोर्टाचे दिले निर्देश. पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका हद्दीमधील समुद्रकिनाऱ्यांवर 106 लाईफगार्ड तैनात करण्याचा निर्णय. लाईफगार्डना जेटस्की, 6 रेस्क्यू बोट, 6 कयाक्स, 6 सर्फ बोर्डसह बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. तर पश्चिम हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. येत्या काही वर्षांमध्ये मुंबईचा चेहरामुदा बदलण्यासाठी म्हाडाकडून मास्टर प्लॅन तयार. अभिनयनगर, कामाठीपुरा, वांद्रे रिक्लेमेशन अशा मुंबईतील 923 एकर जागेवरील 12 प्रकल्पांचा समूह पुनर्विकास करण्यात येणार. ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यामधील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास खासगी विकासकामार्फत करण्याची वादग्रस्त निविदा रद्द. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा निर्णय. एशियाटिक सोसायटी निवडणूक वादावर हायकोर्टाचा निकाल राखीव. 1464 नव्या सदस्यांच्या भवितव्यावर निर्णय प्रलंबित. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान. अंबरनाथमध्ये क्रिकेटच्या पिचवरून राजकारण तापलं. गावदेवी मैदानामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा पिच. मैदानामध्ये बांधकामाला परवानगी नसल्याचं म्हणत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंची पालिकेमध्ये तक्रार. खेळामध्ये राजकारण न आणण्याची खेळाडूंची मागणी. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. पुणे विमानतळावर वायुदलाच्या विमानाचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही काळ बंद असलेली पुणे विमानतळाची धावपट्टी पुन्हा पूर्ववत सुरू. पुणे विमानतळावरील प्रवासी सेवा सुरू होण्यास 5 तास लागणार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट. पुणे विमानतळावर वायुदलाच्या विमानाचा झाला होता अपघात. प्रवासी सेवा सुरू होण्यास 5 तास लागणार अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि हवाई दलाकडून सुद्धा या संदर्भातलं ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पुणे शहरातील 216 उद्यानं जास्त वेळ खुली राहणार. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्यानांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय. पुण्यामध्ये प्रत्येकी 6 वाहनांच्या मागे एक बेकायदा वाहन असल्याचं समोर. याकडे पुणे आरटीओचं अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप. 7 लाख वाहनांपैकी 44,800 वाहनांचं नूतनीकरण. पुण्यामध्ये जुन्या वाहनांचा प्रश्न गंभीर. पुण्यातील ओव्हरहेड केबल विरोधी कारवाईला ब्रेक. केंद्र सरकारच्या नियमावलीचा आधार घेत महापालिका नवे धोरण तयार करणार. विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. नागपूर जिल्ह्यामध्ये 44°C तापमानाची नोंद. उन्हामुळे होरपळलेल्या नागपुरात उष्माघाताचे 31 रुग्ण. उष्णतेच्या लाटेमुळे आज जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. बुलढाण्याच्या खामगावात 42.1° तापमानाची नोंद. बुलढाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर. शेतकरी मजुरांकडून 12 वाजण्यापूर्वीच काम उरकून घेत असल्याचं समोर. जास्त वेळ उन्हामध्ये न राहण्यासाठी कामाचं नियोजन. बीडच्या परळीमध्ये वाढत्या तापमानामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उष्णता कक्ष सज्ज. उष्णता कक्ष प्रशासनाच्या गाईडलाईनप्रमाणे 2 बेडची व्यवस्था. सोलापूरच्या मोहोळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू. मोहोळच्या आडेगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. यावेळेला अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला. नागपुरातील काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम. पहाटे 3 पासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहक रांगेत. ऑनलाईन नंबर लावून देखील गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचं समोर.